नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि याला आपली ह्यूमस आणि बायोपॉवरची एक ड्रेंचिंग झालेली आहे। एक खताचा डोस झालेला आहे, त्यामध्ये खताच्या डोसमध्ये आपण घेतलेला आहे DAP, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रल, आणि ड्रेंचिंगमध्ये घेतलेला आहे ह्यूमस, बायोपॉवर आणि थोडंसं NPK 19-19। तर पहा, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कापसाची एक नंबर आहे। मित्रांनो, कापसाची क्वालिटी किंवा कोण्याही धानाची क्वालिटी कशाने ओळखायची? तर मित्रांनो, त्याची क्वालिटी ओळखायची पानावरून। तर पाहूया आपण आपला प्लॉट। मस्त आहे, पहा पानाची क्वालिटी एक नंबर। पानावर तुम्हाला काय आहे काय नाही हे तिसऱ्या पानावर, हे पहिलं पान, हे दुसरं आणि हे तिसरं। तर तिसऱ्या पानावर तुम्ही पाहायचं की काय न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, कोणती कीड आहे, कोणती नाही, हे सगळं तुम्हाला तिसऱ्या पानावर समजतं। तर आपला प्लॉट आता सध्या क्लिअर आहे, एक नंबर आहे। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जबरदस्त आहे। व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आपण याला दिलेलं आहे ह्यूमस। ह्यूमसमध्ये काय आहे मित्रांनो? ह्यूमसमध्ये आहे नत्रस, पुरत, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, मायक्रोन्यूट्रल। हे नॅचरल ह्यूमस आहे। नॅचरल ह्यूमस दिलं तर आपल्याला नॅचरल न्यूट्रिशन ताबडतोब पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देता येतात, त्यामुळे आपलं पीक फास्ट ग्रो करतं। आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ढगाळ वातावरण असल्यामुळं, थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं की थोडं क्लोरोफिलची प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया इथं फास्ट होत नाही, त्यामुळे अन्न अपटेक लवकर होत नाही। त्यासाठी आपल्याला ब्ल्यू, ग्रीन आणि येलो ही एनर्जी इथं वापरायची आहे। ते शेड्यूल आहे आमचं स्प्रे शेड्यूलचं। स्प्रे शेड्यूलमध्ये N एनर्जी, दुसरी गोष्ट ब्ल्यू एनर्जी, तिसरी गोष्ट ग्रीन एनर्जी आणि चौथी गोष्ट येलो एनर्जी। तर असा 28 दिवसाचा तो डोस आहे, म्हणजे प्रति 7 दिवस स्प्रेचं शेड्यूल आहे। प्रति 7 दिवस जर स्प्रेचं शेड्यूल आपण जर पूर्ण केलं तर आपल्या क्रॉपवर कोणतंच डिसीज किंवा न्यूट्रिशन डेफिशियन्सी ही जाणवणारच नाही, दिसणारच नाही मित्रांनो। कारण आपण काय करतो, पोलिओ कधी दिला जातो? पोलिओ होऊ नये म्हणून अगोदर दक्षता घेतल्या जाते। तसं आमचं स्प्रेचं शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये अगोदर दक्षता घेतल्या जाते। तर कापसाला सुरुवातीच्या कापसाचं समजा जे 180 दिवसाचं जे क्रॉप लाईन सर्व्हिस आहे, तर त्यासाठी आपल्याला जे न्यूट्रिशन घ्यायचं आहे ते समतोल खताचा आहार घ्यायचा आहे। समतोल खताचा आहार म्हणजे समजून घ्या, त्यात निरोगी जमिनीचा बायोग्राफ पण आपल्याला समजून घ्यावा लागेल। निरोगी जमिनीचा बायोग्राफ काय आहे? 25% हवा, 25% माती, 25% हवा, 25% पाणी, 45% माती आणि 5% कार्बन, हा निरोगी जमिनीचा बायोग्राफ आहे। तर त्यानुसार आपल्याला नत्रस, पुरत, पालाश, मुख्य अन्नद्रव्य द्यायचं आहे 65%, दुय्यम अन्नद्रव्य द्यायचं आहे 20% आणि मायक्रोन्यूट्रल द्यायचं आहे आपल्याला 15%। तर असं 65, 20 आणि 15चं गणित आहे। आणि ते कसं आहे, उदाहरण जर देऊन सांगायचं म्हणजे आपला 1 एकरचा हा प्लॉट आहे असं समजा। 1 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला 2 बॅग जर द्यायचे आहेत, म्हणजे 100 किलो खत जर द्यायचं आहे, तर त्यामध्ये 65 किलो घ्यायचं NPK, 20 किलो घ्यायचं दुय्यम अन्नद्रव्य आणि 15 किलो घ्यायचं हे मायक्रोन्यूट्रल। मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्रस, पुरत, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रल म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, आणि आता नवीन संशोधनात एक आलेलं सिलिकॉन। तर अशा प्रकारे तुम्ही जर खताचा समतोल वापर जर केला तर आपल्या रानामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं। तर अशा पद्धतीनं तुम्ही खताचं व्यवस्थापन करा। जे आता ह्या पानावर आपल्याला जो किडा दिसत होता मित्रांनो, हे काही अजून आहे, हे मित्र किडा आहे, याला घाबरायचं नाही, तेच महत्त्वाचं आहे। आपण ज्यावेळेस कोणतेही कीट पाहतो आपल्या पानावर किंवा आपल्या प्लॉटमध्ये, त्यावेळेस सरळ आपण फवारा घेऊन वळतो त्याला मारण्यासाठी। तर मित्रांनो, मित्रकीड आणि शत्रुकीड ओळखायला शिका आणि शत्रुकीडीचं संगोपन करा, म्हणजेच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन त्या मित्रकिडीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये घेता येईल।
आणि शत्रुकिडीला तिथून पळून लावता येईल. कारण मित्रांनो, या सृष्टीमध्ये 96% ही कीटसृष्टी आहे, म्हणजे 96% अदृश्य कीट शक्ती आहे आणि 4% फक्त दृश्य म्हणजे दिसणारी शक्ती आहे. तर 96% जी शक्ती आहे त्याला 4% शक्ती कधी संपू शकेल का? नाही, संपू शकणार नाही. त्यामुळे कीट व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला, किडीला मारायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कीट व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला, किडीला मारायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मित्रकिडीला ओळखायला शिका आणि शत्रुकिडीचं निवारण करा आणि मित्रकिडीचं संगोपन करा. हेच मूळ शास्त्र आहे स्प्रे शेड्यूलचं. त्यामुळे मित्रांनो, आपली जी शेतीशाळा आहे तर शेतीशाळेच्या माध्यमातून हेच तुम्हाला शिकायला मिळतं की मित्रकीड कोणती, शत्रुकीड कोणती, न्यूट्रिशन डेफिशियन्सी कोणती, न्यूट्रिशन डेफिशियन्सी आली तर कोणती आली, त्याला काय करायचं, व्हायरस आला तर तो व्हायरस कोणता आहे, त्याला काय करायचं. व्हायरस म्हणलं की लोक घाबरतात, तर तसं नाही मित्रांनो. व्हायरस म्हणजे काय, व्हायरस याचा अर्थ काय, व्हायरस याचा अर्थ ज्या रोगाला आपण ओळखू शकत नाही त्याला आपण सरळ व्हायरस म्हणतो. ज्या रोगाला शास्त्रज्ञ ओळखू शकत नाहीत, ज्या रोगाला कृषीतज्ञ ओळखू शकत नाहीत, त्याला आपण व्हायरस म्हणतो. त्यामध्ये व्हायरसमध्ये मुख्य सध्या 2 व्हायरस आहेत. त्यामध्ये एक येलो मोजे व्हायरस, चुरडामुरडा होणारा, आणि एक लिप कर्ली व्हायरस, जे असे चिंदड्या मिदड्या पानं होतात ना, त्याला लिप कर्ली व्हायरस असं म्हणतात. तर हे 2 प्रकारचे मुख्य व्हायरस आहेत. तर व्हायरस येऊच नाही यासाठी आपण स्प्रेचं शेड्यूल प्रति 7 दिवसाला घेतो. प्रति 7 दिवसालाच का घ्यायचं मित्रांनो स्प्रे शेड्यूल? कारण अमावस्या आणि पौर्णिमा ही 14 दिवसाला येत असते आणि अमावस्या आणि पौर्णिमा 14 दिवसामध्ये 7वा हा दिवस मध्यस्थी असतो. तर अमावस्याच्या 7व्या अमावस्या जर समजा पुढे 7 दिवसावर आली तर शत्रुकिडीचं संगोपन त्या प्लॉटमध्ये जास्त व्हायला सुरुवात होते आणि पौर्णिमा जर 7 दिवसावर आली तर मित्रकिडीचं संगोपन त्या पिकामध्ये जास्त व्हायला सुरुवात होते. त्यासाठी मित्रांनो 7-7 दिवसाचे जर स्प्रे आपण जर घेतले तर मित्रकिडीचं आणि शत्रुकिडीचं दोन्हीचंही निवारण होऊन आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला मिळून जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे स्प्रे शेड्यूलचं. खूप छान प्लॉट आहे बघा, 1 नंबर. मामानं खूप 1 नंबर व्यवस्थापन केलेलं आहे, जबरदस्त. तर मित्रांनो, कसा वाटला प्लॉट, लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत. थँक्यू, धन्यवाद. राम राम राम.